नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी MSCIT इरा सेशन 38 बघणार आहोत. तर यामध्ये फर्स्ट नॉलेज चेक आपण बघूया. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ डज प्रिडिक्टिव्ह इनसाइट इन ई-ग्राम स्वराज डायरेक्टली कंट्रीब्यूट टू इम्प्रूव्हिंग रूरल प्रोजेक्ट आउटकम्स? करेक्ट आन्सर आहे याचं सेकंड. बाय रेकमेंडिंग डेटा ड्रिव्हन इम्प्रूव्हमेंट्स. अँड लास्ट क्वेश्चन, which AI feature is this image demonstrating? करेक्ट आन्सर आहे याचा फोर्थ. डेटा व्हॅलिडेशन. त्यानंतर आता आपण बघूया नेक्स्ट नॉलेज चेक. सेकंड नॉलेज चेक बघूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ डज ॲक्यू बॅटरी डिटरमाइन बॅटरी वेअर्स? करेक्ट आन्सर आहे याचा थर्ड. ट्रॅक चेंजेस सायकल. लास्ट क्वेश्चन, which AI powered feature help improve battery life? करेक्ट आन्सर आहे याचा स्मार्ट चार्जिंग अlerts. त्यानंतर थर्ड नॉलेज चेक बघूया. क्वेश्चन आहे, अ डॅश डॅश इज डिटेल डिस्क्रिप्शन ऑफ द हिस्ट्री ऑफ अ पर्सन लाईफ. तर याचं करेक्ट आन्सर आहे फोर्थ. चौथ्या नंबरचं उत्तर आहे बायोग्राफी. Second question, you can either create a PowerPoint presentation from scratch or by using a ready-made. Correct answer आहे याचा सेकंड, टेम्पलेट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, you have a dummy image in your presentation and want to replace it. What will you do for this? Correct answer आहे याचा फर्स्ट. राईट क्लिक ऑन द पिक्चर, चेंज पिक्चर. त्यानंतर सेकंड लास्ट क्वेश्चन, you have made a biography presentation and want to save it. Under which tab will you find the save as option? Correct answer आहे याचा थर्ड, फाइल टॅब. लास्ट क्वेश्चन, dash dash is the size of an image in terms of its width and height. Correct answer आहे याचा थर्ड, aspect ratio. तर अशा प्रकारे आपलं इथे थर्ड नॉलेज चेक पूर्ण झालं. आता आपण बघूया सिम्युलेशन क्वेश्चन. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट प्रोव्हाइड व्हेरियस टाइप्स ऑफ टेम्पलेट्स, सो सर्च फॉर द बायोग्राफी प्रेझेंटेशन टेम्पलेट इन द सर्च बार अँड क्रिएट इट. तर स्टार्ट बटनला क्लिक करा. या ठिकाणी सर्च फॉर ऑनलाईन टेम्पलेट या बारमध्ये क्लिक करा. त्यानंतर हे बायोग्राफी प्रेझेंटेशन येईल, त्यावर क्लिक करा आणि यानंतर इथे क्रिएट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, the text must be readable to the viewer of presentation. Hence, change the font size of the selected text in the slide number 1 to 24. तर प्रेझेंटेशनमध्ये हे जे सिलेक्ट केलेलं जे टेक्स्ट आहे याची साईज बदलायची. त्यासाठी इथे फॉन्ट साईजवरती क्लिक करा. यामध्ये 24 या फॉन्ट साईजवरती क्लिक करा. पुढचा प्रश्न, यूज सेव्ह ॲज अ मेक अ कॉपी वर्किंग प्रेझेंटेशन. तर इथे सेव्ह करायचं आहे प्रेझेंटेशन. यासाठी सर्वात अगोदर फाईल टॅबला क्लिक करा. सेव्ह ॲज ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर इथे डेस्कटॉप फोल्डरवरती क्लिक करा. त्यानंतर इथे फाईल नेम या बॉक्समध्ये क्लिक करा आणि इथे सेव्ह करा. पुढचा प्रश्न आहे, युझिंग अ गुड कलर कॉम्बिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. हेन्स चेंज द फॉन्ट कलर ऑफ द सिलेक्टेड टेक्स्ट टू लाईट ग्रे बॅकग्राऊंड टू. तर हे जे सिलेक्ट केलेलं टेक्स्ट आहे याचा कलर बदलायचा आहे. त्यासाठी आपल्याला इथे फॉर्मॅट टॅब होम टॅबमध्ये फॉन्ट कलर दिलेला आहे. फॉन्ट कलरवरती क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी हे लाईट ग्रे कलर आहे ह्याच्यावरती क्लिक करा. सिम्युलेशन क्वेश्चन ही टेस्ट आपली इथे पूर्ण झाली. आता आपण बघूया सेल पाथ लर्निंग. प्रोसीड करूया. स्टार्ट. फर्स्ट क्वेश्चन आहे, युअर फ्रेंड वॉन्ट टू क्रिएट अ प्रेझेंटेशन ऑन फेमस पर्सनॅलिटी. दिस प्रेझेंटेशन विल बी द बायोग्राफी ऑफ अ फेमस पर्सन. हेल्प युअर फ्रेंड
by choosing the right template for it. करेक्ट आन्सर आहे थर्ड. नाही सॉरी, या प्रश्नाचा आन्सर आहे फोर्थ. ही बायोग्राफी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, टेक अ लुक at the image, identify what is being applied to which object in this presentation. Correct answer आहे first a font. Next question आहे, what are the right step to replace a picture on slide in MS PowerPoint? Correct answer आहे second, right click on the picture. Next question आहे, the right step to apply picture style to an image are select the image, right click on it, then click on the style, select picture style. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे सेकंड फॉल्स. अँड लास्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन विल यू चूज टू एक्सपोर्ट अ फाईल इन टू ॲडोब PDF? तर याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, क्रिएट ॲडोब PDF. या ठिकाणी आपलं सेल्फ पाथ लर्निंग ही टेस्ट पूर्ण झाली. आता आपण बघूया गाइडेड डू इट युअर सेल्फ. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, सेव्ह द गिवन प्रेझेंटेशन युअर डेस्कटॉप विथ द नेम बायोग्राफी प्रेझेंटेशन युझिंग फाईल टॅब अँड सेव्ह ॲज. प्रेझेंटेशन सेव्ह करायचे त्यासाठी सर्वात अगोदर फाईल टॅबवरती क्लिक करा, सेव्ह ॲज ऑप्शनला क्लिक करा, ब्राउज करा. ब्राउज केल्यानंतर इथे नाव टाईप करा, बायोग्राफी प्रेझेंटेशन, आणि नंतर इथे सेव्ह करा आणि सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक्सपोर्ट द गिवन प्रेझेंटेशन ॲज अ PDF युझिंग फाईल टॅब, एक्सपोर्ट, क्रिएट PDF. तर प्रेझेंटेशन आपल्याला PDF मध्ये एक्सपोर्ट करायचं आहे. सर्वात अगोदर फाईल टॅबवरती क्लिक करा. फाईलमध्ये आल्यानंतर एक्सपोर्ट नावाचा ऑप्शन दिलेला आहे, यामध्ये त्यावर क्लिक करा. क्रिएट PDF या ऑप्शनला क्लिक करा आणि पब्लिश करा. आणि सबमिट करा. पुढचा प्रश्न आहे, इन द गिवन प्रेझेंटेशन सिलेक्ट द टेक्स्ट डॉक्टर APJ अब्दुल कलाम अँड चेंज इट्स टेक्स्ट कलर ऑरेंज युझिंग होम टॅब, फॉन्ट ग्रुप अँड फॉन्ट कलर. तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम या टेक्स्टचा फॉन्ट कलर आपल्याला ऑरेंज करायचा आहे. तर हे टेक्स्ट या ठिकाणी सिलेक्ट करा. या ठिकाणी फॉन्ट कलर दिलेला आहे. फॉन्टमध्ये आल्यानंतर या ठिकाणी थर्ड नंबरचा कलर आहे ऑरेंज. या ऑरेंजवरती इथे क्लिक करा आणि सबमिट करा. नेक्स्ट आहे, इन द गिवन प्रेझेंटेशन ओपन ब्लँक प्रेझेंटेशन, इन्सर्ट टेक्स्ट बॉक्स अँड एंटर टेक्स्ट प्रेझेंटेशन इन द स्लाइड युझिंग फाईल टॅब, न्यू ब्लँक प्रेझेंटेशन अँड इन्सर्ट टॅब, टेक्स्ट ग्रुप, टेक्स्ट बॉक्स. एक नवीन ब्लँक स्लाइड ओपन करायची आहे. त्यासाठी सर्वात अगोदर फाईल टॅबला क्लिक करा, न्यू ऑप्शनला क्लिक करा, ब्लँक प्रेझेंटेशनवरती क्लिक करा. यानंतर इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे. इन्सर्टमध्ये आल्यानंतर टेक्स्ट बॉक्स या ऑप्शनला क्लिक करा. या पेजवरती बॉक्स असा ड्रॉ करा आणि त्यामध्ये प्रेझेंटेशन हा शब्द टाईप करा आणि सबमिट करा. शेवटचा प्रश्न आहे, इन द गिवन प्रेझेंटेशन सिलेक्ट द इमेज, चेंज पिक्चर स्टाईल, बेवेल्ड ओव्हल ब्लॅक युझिंग फॉर्मॅट टॅब, इमेज ग्रुप अँड पिक्चर. तर पिक्चरची स्टाईल ओव्हल्ड ब्लॅक करायची आहे. त्यासाठी या पिक्चरवरती क्लिक करा, फॉर्मॅट टॅबला क्लिक करा, त्यानंतर इथे पिक्चर स्टाईल दिलेली यावरती जा. यामध्ये आल्यानंतर इथे ही ओल्ड ब्लॅक ही गोल सर्कलवाली जी स्टाईल आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि सबमिट करा. तर डू इट युअर सेल्फ या टेस्टचे संपूर्ण प्रश्न पूर्ण झाले आणि ही टेस्ट इथे आपली पूर्ण झाली आहे. आता आपण बघणार आहोत या सेशनची शेवटची टेस्ट, सेशन कंप्लीशन टेस्ट. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, अनुपमा लाइव्स इन अ रिमोट विलेज इन द हिमालया वेअर लेईंग अंडरग्राउंड cable is difficult. Which communication system is most effective for her receive TV signal? Correct answer आहे याचा थर्ड, सॅटेलाइट कम्युनिकेशन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, Samir is setting up a desktop computer at home. His internet provider use
a telephone line to provide the internet connection. Which device does he need convert the signal so his computer can understand them? Correct answer आहे याचा सेकंड modem. Next question. A school computer lab has 20 computers connected to one picture and shared folder. Which type of network is set up in the school? Correct answer आहे याचा फोर्थ लोकल एरिया नेटवर्क. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे a news channel want to show a live cricket match from a stadium to many people at the same time. Which communication method should they use? Correct answer आहे याचा फर्स्ट ब्रॉडकास्टिंग सिस्टीम. नेक्स्ट क्वेश्चन आहे what are the two main function of a modem a communication system? या प्रश्नाचं उत्तर आहे थर्ड अँड फोर्थ. नेक्स्ट क्वेश्चन आहे a student is preparing a project on physical connection channel. Which two of the following should she include as example of wired media? करेक्ट आन्सर आहे याचा फर्स्ट अँड थर्ड. नेक्स्ट क्वेश्चन आहे a school want to upgrade its internet so teachers can conduct high quality video classes. Which two type of modems are suitable for high speed broadband? करेक्ट आन्सर आहे याचा सेकंड अँड थर्ड. नेक्स्ट क्वेश्चन आहे Aruna want to transfer file of photos from her tablet to her friend's phone while traveling. Which two technologies can help here? करेक्ट आन्सर आहे याचा फर्स्ट अँड फोर्थ. नेक्स्ट क्वेश्चन आहे which type of physical cable provide high speed internet by using light to transmit data? करेक्ट आन्सर आहे याचा फर्स्ट फायबर ऑप्टिक केबल. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन आहे which modem is now for slow internet because it use a regular telephone connection? करेक्ट आन्सर आहे याचा फोर्थ डायल अप मोडेम. तशा प्रकारे आपलं सेशन कंप्लीशन टेस्ट पूर्ण झाली आणि या ठिकाणी आपलं सेशन 38 पूर्ण झालंय. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. एक लाईक करा. चॅनलला जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट सेशन 39 मध्ये.